मागच्या 1.5 ते 2 तासांपासून पुण्यामध्ये जो आहे तो पाऊस कोसळताना पाहायला मिळतो। खरं तर हा अवकाळी पाऊस मानला जातो, कारण उन्हाळा चालू असल्यामुळे आणि हा पडत असलेला पाऊस जो आहे तो पुणेकरांसाठी डोकेदुखी ठरताना पाहायला मिळतोय। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून पुण्यामध्ये जो आहे तो संततधार पाऊस कधी कोसळतो, कधी गरमीचं वातावरण पाहायला मिळतं, दमट वातावरण पाहायला मिळतं। अचानक होणाऱ्या या वातावरण बदलामुळे पुणेकरांमध्ये जे आहे ते धावपळीचं वातावरण पाहायला मिळतं, त्यांची तारांबळ उडाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहतो आहोत की या पुलावरती देखील सध्या आपण एस.एन. जोशी पुलावरती पाहतो आहोत की पाणी साचलेलं आहे आणि या साचलेल्या पाण्यामुळे जे आहे ते कुठेतरी वाहतुकीला अडथळा निर्माण होताना पाहायला मिळतं। ट्रॅफिक जी आहे, वाहतूक जी आहे ती स्लो झालेली आहे आणि त्यामुळे जे पाहतो आहोत आपण की पुणेकरांना नाग त्रासाला समोर जाताना पाहायला मिळतात। खरं तर पाण्याचं नियोजन व्यवस्थितरित्या झालं पाहिजे होतं, परंतु सध्या उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे जे आहे ती कुठेतरी पुणेकरांची तारांबळ उडताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर गेल्या 3 ते 4 दिवसांपासून हवामान विभागाकडून सातत्यानं अलर्ट देण्यात येतोय, माहिती देण्यात येते आणि त्याच्यामध्ये सांगण्यात येते की पुढले आणखी 2 दिवस देखील पाऊस अशाच पद्धतीने कोसळू शकतो। हा अवकाळी पाऊस जो आहे तो पुणेकरांसाठी डोकेदुखी ठरत असताना आता महाराष्ट्रभरामध्ये याचे जे ते पडसाद उमटताना पाहायला मिळतात। पुण्याबद्दल जर बोलायचं झालं तर पुण्यामधील कोंढवा भाग असेल, धायरी असेल किंवा कोथरूड असेल किंवा कर्वेनगर असेल, या सगळ्या मुख्य भागांसह मुख्य पेठांमध्ये देखील जोरदार पाणी कोसळलेले। आपण या बाजूला पाहतो आहोत की पाणी जे आहे ते जोरदार रस्त्यावरती साचलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि हे पाणी सगळं साचल्यामुळे जे आहे ते अनेक ठिकाणी गाड्या बंद पडल्याचं वातावरण सुद्धा पाहायला मिळालं, गाड्या देखील बंद पडलेल्या आहेत। खरं तर शाळा विद्येचं माहेरघर पुण्याला ओळखलं जातं आणि पुण्यामध्ये बऱ्याचशा शाळा ज्या आहेत त्या या वेळेमध्ये सुटत असतात, त्यामुळे या विद्यार्थ्यांमध्ये देखील तारांबळ उडालेली पाहायला मिळते। अनेक ठिकाणी ऑटो जे आहे ते ने आण करणारे किंवा स्कूल बस ज्या आहेत त्या बंद पडल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जे ते तारांबळ उडाल्याचं वातावरण पाहायला मिळतं, चिंतेचं वातावरण पाहायला मिळते। सध्या विजेच्या कडकडाटासह पुण्यामध्ये पाऊस कोसळतोय, त्यामुळे जे आहे ते पुणेकरांसाठी हे तारांबळ उडवणारं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। पुणेकरांना अलर्ट देण्यात आलेला आहे, नदीकाठच्या घरांना जो आहे तो अलर्ट देण्यात आलेला आहे। आपली जी काही वस्तू महत्वाच्या वस्तू असतील, आपली घरं असतील, ते व्यवस्थितरित्या सांभाळावी अशा प्रकारची जी आहे ती माहिती देखील प्रशासनाकडून कळवण्यात आलेली आहे। नद्या देखील तुडुंब होताना पाहायला मिळतात, नद्यांमध्ये देखील पाणी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आलेलं पाहायला मिळते आणि हे जे काही रस्त्यावर साचलेलं पाणी आहे ते ओढ्या नाल्यांनी छोट्या छोट्या नद्यांना जाऊन मिळतं, त्यामुळे मुळा मुठा नदीला देखील आता मूर्त रूप म्हणजे त्याच्यामध्ये पाणी जे आहे ते चांगल्या प्रकारे वाहताना पाहायला मिळते। उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यासारखी ही परिस्थिती निर्माण झाल्यामुळं आश्चर्य इतकंच तारांबळीचं वातावरण पुण्यामध्ये पाहायला मिळते। प्रशासनाकडून देखील अलर्ट देण्यात आलेला आहे, जर तुमचं आवश्यक अशा प्रकारचं काम असेल तरच तुम्ही बाहेर पडा अशा प्रकारचा इशारा जो आहे तो प्रशासनाने दिलेला पाहायला मिळतोय। तुम्ही देखील पुण्यामध्ये राहत असाल तर आवश्यक त्या कामासाठी बाहेर पडा, कारण हा अवकाळी पाऊस आहे, तब्येतीवरती परिणाम होऊ शकतो अशा प्रकारच्या सूचना ज्या आहेत त्या आरोग्य विभागाकडून देखील देण्यात आलेल्या आहेत। नवराष्ट्रासाठी निखिल सुक्रे, पुणे।